पनीरचा मसाला करण्यासाठी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत ताईंनो. हा मसाला करून घेतलेला आहे. त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, काजू, मगजबी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. इथे मटर वटाणे उकडायसाठी ठेवलेले आहेत आणि इथे पनीर फ्राय करायचे चाललेले आहे. पनीर जास्त वेळ फ्राय करायचं नाही आहे. एक 2 ते 3 मिनिटात पनीर काढून घ्यायचं. आणि इकडे वटाणा वाफलून घेतलेला आहे. पनीर फ्राय करून घेतलेले आहे. जिरे टाकले. जिरे टाकून त्याच्यात बारीक केलेला मसाला टाकायचा पूर्ण. आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो हे सगळं कढईमध्ये चांगलं तेल सुटस्तवर परतून घ्यायचं. हा मसाला असा एक 2 मिनिटं मंद आचेवर तेल सुटस्तवर शिजू द्यायचा. पनीर फ्राय केलेले ह्याच्यात मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय. परत वटाणा टाकायचंय. हे अशी आपली ग्रेव्ही सकट. आणि पनीर मसाला, लाल तिखट, मीठ टाकून पनीर मटर रेडी झालेले आहे. मटर पनीर बनवून मागचा भाग रेडी झालेला आहे. आता पुढचा भाग आणि बाही हे जोडून घ्यायचे. मी शिवलेली ब्लाऊज डिझाईन. पूर्ण झालेला आहे. त्याची फिटिंग चालू आहे. हा कालचा व्हिडिओ आहे. बाजार होता आमच्या गावचा. बाजारात भाकरी केली या जेवायला.